प्रेस दिलं, कढई तापायला ठेवली बघा मी, तुम्ही बघू शकता. आता घोसाळ्याची भाजी करणार आहे बघा. साहित्य सगळं लसूण हे बघा सगळं घेतलंय बघा. हे बघा असं घोसाळं कापून घेतलंय बरं का, बारीक वांग्यासारखं. मग पद्धत आहे बघा. खूप तुम्हाला घोसाळ्याची भाजी आवडेल बघा. कढई तापायला ठेवली बघा, तेल टाकत आहे बस. बस एवढं तेल नसेल टाकत. मोहरी टाकली बघा, जिरे, लसूण, आता किती सुंदर लागतात. आता ह्यात घोसाळं टाकायचं आपल्याला, टमॅटो असं तेलात फ्राय द्यायचं बघा. बघू शकता. आता घोसाळा टाकायचा आपल्याला, वरून तिखट वगैरे टाकायचं बघा. वेगळी पद्धत जरा. त्याला घोसाळा म्हणते बरं का, चांगला असतो घोसाळा खाल्लेला. मस्त हलवायचे बघा. ते आता हळद, तिखट टाका. हशी नाही तिखट टाका. आता करते माझा व्हिडिओ. 2 चमचे तिखट वगैरे टाकले. आता मीठ टाकायचं आपल्याला चवीपुरतं. त्या बघा चवीपुरतं मीठ टाकले, बघू शकता. मस्त शिजू द्यायचं. बघू शकता तुम्ही कसं शिजतंय. हे 10 मिनिटाच्यात घोसाळा होतो बघा. आता शेंगदाण्याचं कूट बरं का दाखवते बघा. हलवायचं बघा असं. एका प्लेटमध्ये काढून दाखवते. इतकी सुंदरशी भाजी झाली ना, खूप टेस्टी झाली बघा. करून बघा तुम्ही एकदा. कशी झाली घोसाळ्याची भाजी तुम्ही बघू शकता. मस्त शेंगदाण्याचं कूट ते सगळं टाकलंय बघा. तुम्हाला आवडेल बघा. इतकी सुंदर शिजलाय ना बघा. बघा कसं शिजलाय बघा. 10 मिनिटाच्या आत घोसाळ्याची भाजी होती बघा. तुम्हाला माझी घोसाळ्याची भाजी करणं आवडल्याचं तुम्ही माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा. थँक्यू. धन्यवाद. देशील. आमेन.